पण इथे थोडंसं नाही म्हणलं तरी एक प्रिव्हिलेजचा भाग येतो असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे प्रिव्हिलेज कुठून येतं म्हणजे आता माझे आई बाबा अजूनही नोकरी करतात, अजूनही कमवतात. जे काही पैसे मी कमवतोय हे माझे पैसे, पण आई बाबा वेल टू डू आहे, आजी आजोबांची काळजी घेण्यासाठी पण आई बाबा अजूनही कमवतात. त्यामुळे मला वाटतं तो प्रिव्हिलेजचा पार्ट माझ्या बाबतीत तरी तो आहे की मी सुखी आहे कारण माझ्यावरती ते लगेच असं नाहीये की बाबा पैसे पाठवायचे आहेत, काहीच बर्डन नाही. सगळे पैसे जे आहेत ते माझ्यासाठी आहेत. आधीपासून माझे ऑस्ट्रेलियाला असताना झालेले सेव्हिंग्स किंवा याच्या आधीच्या जॉबमधून झालेले सेव्हिंग्स वगैरे खूप आहेत. तर मला असं वाटतं की या फील्डमध्ये तो एक थोडासा भाग आहे जिथे प्रिव्हिलेज प्लेज अ पार्ट. म्हणजे आता जर सॅलरी थोडी तुमची कमी असल्यामुळे, कमी म्हणजे बरीच कमी, 30,000 वगैरे पण स्टार्टिंग, 25,000 पासून पण स्टार्टिंग बघितली, तर जरी तुमचं पॅशन असलं तरी तुम्हाला हा जॉब करणं, जर तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल नसाल, फॅमिली बॅकग्राऊंड असं नसेल की तुम्हाला घरी पैसे द्यायचे, तर 20-25,000 तुम्ही किती करू शकणार. कारण इव्हन रिसर्च बेसवर जरी आम्ही जाऊन राहतो तरी आम्हाला नॉमिनल फी द्यावीच लागते काही ना काही. तर तुम्ही ती नॉमिनल फी तिकडे देणं, पण घरी पण पैसे पाठवणं, तुमच्या हातात तसं राहणं कमी आहे. त्यामुळे पॅशन जरी असली तरी बऱ्याच मी लोकांना बघितलं ना, पॅशन आहे पण पैसेही कमी मिळतात आणि त्याचं नाही जमत आहे. म्हणजे लोक मग शेवटी स्विच करतात. म्हणजे तुमचं पॅशन आहे मरीन बायोलॉजी, तुम्हाला रिसर्च करायचं आहे,